नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील। या ठिकाणी आपण राज्यसेवा परीक्षेबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण आता संपूर्ण म्हणजे नेमकं काय काय बघणार आहे ते आधीच तुम्हाला या ठिकाणी मी सांगून देतो। काही बाबी तुम्हाला या ठिकाणी दिसतायत, मात्र संपूर्ण मध्ये नेमकं काय येणार आहे। राज्यसेवा जिला आपण MPSC म्हणतोय तिच्यामध्ये कोणती पदे आहेत बघा, मुद्दे हे सगळे बघायचे आपल्याला। तिच्यामध्ये ती पदं कोणत्या संवर्गाअंतर्गत येतात, राजपत्रित, अराजपत्रित, गट ब, गट अ, पगार काय आहे, नवीन जे वेतन मॅट्रिक्स आपण ज्याला म्हणतोय ते आपल्याला इथे बघायचे आहेत। त्या पदांच्या बढत्या काय होतात, बढती आपल्याला बघायची आहे। नियुक्ती कुठे कुठे भेटू शकते, कोणत्या पदावर गेल्यानंतर कोणत्या ठिकाणी काम करावं लागू शकतं ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। नेमकी गट अ ची पदं कोणती, गट ब ची पदं कोणती ती बघायची आहेत। पुढे मग ही राज्यसेवा परीक्षा जी आहे ती परीक्षा नेमकी कशा पद्धतीने होते, तिचे टप्पे कोणते आहेत, पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल ते। त्यानंतर या वेगवेगळ्या पदांसाठीच्या ज्या पात्रता आहेत, मग त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहेत, काही पदांना विशिष्ट शारीरिक पात्रता आहेत। ओके, DYSP असेल किंवा काही उत्पादन शुल्क अधीक्षक असेल, शैक्षणिकमध्ये AMVI आहे, ARTO आहे, या ठिकाणी वेगळ्या पात्रता आहेत। ओके, ARTO AMVI नव्हे, तर त्या पात्रता। त्यानंतर फीस काय असते या परीक्षेसाठीची, पूर्व परीक्षेचा पेपर 1 2 काय असतो, पुढे परीक्षा केंद्र कसं निवडावं लागतं, किती परीक्षा केंद्र आहेत, पूर्वला कोणते असतात, मुख्यला कोणते असतात, पुढे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नेमकी याच्यामध्ये कशी आहे। ओके, त्यानंतर मुख्य परीक्षेची योजना, त्याचे ते 6 पेपर, पुढे निकाल कशा पद्धतीने लागतो आहे, निकालामधील ती पर्सेंटाईल मेथड काय आहे, पदांचा पसंतीक्रम कसा निवडावा लागतो, मुलाखत कशा पद्धतीची होते आहे आणि अंतिम निकाल कसा लागतो, हे सगळं या व्हिडिओ लेक्चरमध्ये असणार आहे। आणि एवढं डीपमध्ये मला वाटतं तुम्हाला जर माहीत झालं, किमान 20-25 मिनिट या ठिकाणी द्या, शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ मित्रांनो। राज्यसेवा म्हणजे नेमकं काय हे मग तुम्ही एकदम नवीन विद्यार्थी असाल, एकदम नवीन ज्यांना या ठिकाणी यायचं आहे त्यांच्यासाठीही हे लेक्चर आहे। ज्यांनी एखादा वर्ष केलंही, सुरुवात झाली त्यांच्यासाठी आहे, ज्यांची 5 वर्षे पूर्ण झाली का त्यांच्यासाठी सुद्धा आहे। कारण की आपण अभ्यासाच्या गडबडीमध्ये ज्या बेसिक गोष्टी आहे त्या आम्हाला माहीत नसतात, मग बऱ्याच वेळेस आम्हाला प्रॉब्लेम्स येतात। चला सुरुवात करतो आहे कोणताही वेळ न घेता। राज्यसेवा परीक्षा असं आपण म्हणतोय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा घेतली जाते। संवर्ग पदे यांचा संक्षिप्त तपशील, राजपत्रित राज्य शासनाच्या सेवेतील राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गातील पदे ही शासनाच्या मागणीनुसार आणि पदांच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात। 2 बाबी, एक शासनाची मागणी आणि दुसरं पदांची उपलब्धता। लहान लहान शब्द या। आता कोणकोणती पदं आहेत मित्रांनो, या ठिकाणी किती पदं आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की किती पदं भरली जातात। पहिलं उपसंचालक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गट अ उपायुक्त आहे, आणि सगळ्यात जास्त पेमेंट जे आहे ना ते या पदाला आहे। म्हणजे उद्या तुम्हाला जर एक जनरल म्हणून कोणी प्रश्न विचारला की सर्वात जास्त पेमेंट कोणत्या पदाला आहे, तर उपसंचालक किंवा प्रकल्प अधिकारी जे आदिवासी विकास प्रकल्पाची श्रेणी 1 उपायुक्त डेप्युटी कमिशनर हे क्लास 1चं पद आहे। आणि सगळ्यात जास्त S23 ह्या मॅट्रिक्समध्ये 67,700 ते 2,08,700 या वेतन श्रेणीमध्ये यांची पदं आहेत। ओके, हा वेतन स्तर या ठिकाणी आहे। आता मग या वेतन स्तरानुसार तुम्हाला पगार किती पडू शकतो तो सांगतोय मी या ठिकाणी। आता हा जो इथे 1 लाखाच्या वर पगार जाणार आहे जवळपास। ओके, इतर बरेचशा बाबी असतात, भत्ते वगैरे, म्हणजे 1.25 लाखापर्यंत हा पहिला पगार जाऊ शकतो। मग यांचं प्रमोशन सहसंचालक आणि पुढे मग त्या पुढची पदं महाराष्ट्रातील कुठेही नोकरी करायची। पुढचं पद उपजिल्हाधिकारी गट अ। आता तुम्हाला कळालं असेल की अरे हे उपजिल्हाधिकारी माहीत होतं, मात्र याच्यावरचं आम्हाला माहीतच नव्हतं, पहिल्यांदा माहीत झालं आहे। असे किती जण आहे प्रामाणिकपणे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की सर हे पद पहिल्यांदा माहीत झालं की हे सर्वोच्च पद आहे म्हणून वरचं। आता S20 वेतन श्रेणी आहे 56,100 ते 1,77,500। मित्रांनो एक 70-80 हजार एवढं पेमेंट या ठिकाणी सुरुवातीला पडणार आहे। आता ही वेतन श्रेणी आहे, यामध्ये महागाई भत्ते वगैरे बरेच बाबी आहेत। उपजिल्हाधिकारी निवड श्रेणी, त्या पुढची पदं यांना भेटणार आहेत, महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी करायची आहे। पुढे पोलीस उप अधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त, आपण यांना डेप्युटी DYSP किंवा ACP असं म्हणत असतो। आता बघा इथे वेतन श्रेणी ही कुठून कुठपर्यंत सारखी बघा, उपजिल्हाधिकाऱ्यांपासून सुरू झाली
ओके, S20 वाली ही वेतन श्रेणी जी आहे ना, याच्यावर आता मी बोलत नाही आहे कारण मला जास्त वेळ तुमचा घेणं नाही. हा उपजिल्हाधिकाऱ्यांपासून म्हणजे सेम पगार आहे बघा. उपजिल्हाधिकाऱ्यांपासून तुम्ही सहाय्यक राज्यकर आयुक्त घ्या, सगळं यांची सेम वेतन श्रेणी या ठिकाणी आहे. कुठपर्यंत? उद्योग उपसंचालकांपर्यंत. आणि या सगळ्या पदांपेक्षा खाली मग तहसीलदार पद आहे. तहसीलदारांना यांच्यापेक्षा कमी पगार आहे. म्हणजे तहसीलदारांपेक्षा जास्त पगार असलेली वरती जी 12 पदं आहे ना, किती 12 पदं आहेत ज्यांना तहसीलदारांपेक्षा जास्त पगार पडतो पहिल्याच महिन्यामध्ये. नीट लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला काय माहीत असतं आणि काय माहीत नसतं हे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी. तहसीलदार 55,100 ते 1,75,100 यांचा एक जवळपास 65-70 हजार पगार सुरुवातीच्या एकदम पहिल्या महिन्याचा आपण म्हणूया. नंतर वाढत जातं. याच्यामध्ये बऱ्याच बाबी आहेत. महागाई भत्ते, इतर त्याच्यामध्ये तुमचे इतर देय भत्ते असतात, होम अलाउन्स वगैरे बऱ्याच बाबी आहेत त्या. ओके, यांचं प्रमोशन उपजिल्हाधिकारी असतं. तर तुम्हाला वेतनासंदर्भात झालं. इथे पदं कोणकोणती आहेत? मग सहाय्यक राज्यकर आयुक्त आहे, यांचं राज्यकर उपायुक्त म्हणून प्रमोशन आहे. म्हणजे यांना ACST म्हणतो आपण. प्रमोशन डेप्युटी कमिशनर म्हणून होतं आहे. उपनिबंधक सहकारी संस्था यांचं सहनिबंधक म्हणून प्रमोशन आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी, गट जे आहे डेप्युटी CO किंवा BDO यांचं महाराष्ट्र विकास सेवेतील वरिष्ठ पदावर पुढे यांना म्हणजे काय त्याला ॲडिशनल CEO वगैरे म्हणून पुढे प्रमोशन होत असतात. ZP मुख्यत्वे यांना काम करायला भेटतं. त्यानंतर सहाय्यक संचालक आहे महाराष्ट्र वित्त व लेखा गट, त्यांना महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा वरिष्ठ पदांवर. मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवड श्रेणी पदावर पुढच्या. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांना उपायुक्त वरिष्ठ म्हणून प्रमोशन आहे. शिक्षणाधिकारी शिक्षण सेवा यांना शिक्षण उपसंचालक म्हणून प्रमोशन आहे. पगार सेम. प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना उपसंचालक किंवा प्रकल्प अधिकारी जे आपण वरती एक क्लास म्हणून बघितले त्या पदावर यांचं प्रमोशन. पुढे उद्योग उपसंचालक तांत्रिक जे आहे गट यांना अधीक्षकीय उद्योग अधिकारी या पदावर यांचं प्रमोशन होऊ शकतं. पुढे तहसीलदारांचं आपण बघितलं डेप्युटी कलेक्टर म्हणून प्रमोशन आहे 6-7 वर्षामध्ये, तेही लक्षात राहू द्या. ओके, आता पुढे जातोय आपण. सहाय्यक संचालक कौशल्य विकास यांचा पगार तहसीलदारांनी इतकाच आहे बघा. उपसंचालक त्यानंतर उपशिक्षणाधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब यांचा पगार आता कमी होतोय. S17 जाता येते 47,600 ते 1,51,100. शिक्षणाधिकारी होते या पुढील पदी या ठिकाणी 55-60 हजार पगार त्या पुढे जात आहेत. त्या पुढे जातो हा पगार. आता मुंबईमध्ये जरी पदं असेल तर तिथे 10,000च्या आसपास वाढ होऊन जाते. महागाई भत्ती वगैरे त्या ठिकाणची जास्त असतात. तिथे अवर सचिव व त्या पुढची प्रमोशन्स असतात. आणि कक्ष अधिकारीबद्दल एक मुद्दा लक्षात घ्या. आता पुढे सगळीकडे काय होतं महाराष्ट्रात कुठेही कक्ष अधिकारी फक्त मुंबई मंत्रालयामध्ये किंवा MPSC या लोकसेवा आयोगामध्ये. आता इथे बघा मंत्रालयामध्ये असेल तर वेतन श्रेणी काय आहे आणि MPSCमध्ये असेल तर वेतन श्रेणी त्याच्यापेक्षा कमी आहे थोडीशी. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे ARTO तुम्ही बघतायत 44,900 ते 1,42,400 आपण बघतोय. ARTO महाराष्ट्रात कुठेही यांचं RTO म्हणून पुढे प्रमोशन होऊ शकतं. ओके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा जे आहे यांचं गटवर पुढे प्रमोशन आहे. इथे गट बचं हे पद आहे. आता इथून पुढे जे सुरू झाले नाही उपशिक्षणाधिकारी जे आहे इथून खाली हे राजपत्रित आहे, मात्र गट बची पदं आहेत ही सगळी. ओके, कक्ष अधिकारी, ARTO, लेखा वित्त, BDO ABDO जे म्हणतोय आपण ते पद या ठिकाणी तुम्ही बघता आहात. ओके, आता पुढचा मुद्दा. आता मी जे तुम्हाला वरती पेमेंट सांगितलं आहे याच्यामध्ये तुम्ही 10-10 हजाराची भर पाडून टाका. जसं तुम्ही एखादा वर्ष या ठिकाणी 2021 आलेले आहात. महागाई भत्ते वगैरे सगळ्या बाबी तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. मुख्याधिकारी गट ब यांना S15 41,800 ते 1,32,300 म्हणजे इथे पगार हा जवळपास एक 60-65 पर्यंत जातो यांचाही. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, त्यानंतर उपाधीक्षक भूमी अभिलेख गट ब पगार वेतन श्रेणी इथे आता समान आहे सगळ्यांची यांची. हे गट ब वाले जे आहेत उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांचे मग पुढे उपाधीक्षक असेल त्यांचं अधीक्षक म्हणून प्रमोशन आहे. त्यानंतर जे सहाय्यक आयुक्त आहे त्यांचं उपायुक्त म्हणून प्रमोशन आहे. ओके, त्या बाबी लक्षात घ्या. प्रमोशन तुम्ही हे मुद्दे निश्चितपणे वाचू शकतात. उद्योग अधिकारी जे आहे गट ब त्यांचं उद्योग उपसंचालक म्हणून प्रमोशन होणार आहे. त्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांचं पुढे प्रकल्प अधिकारी म्हणून प्रमोशन आहे. आणि नायब तहसीलदार 38,600 ते 1,22,800 नायब तहसीलदार गट बचं पद या ठिकाणी त्यांचं पुढे तहसीलदार म्हणून एक 7-8 वर्षामध्ये प्रमोशन होत असतं. या बाबी लक्षात घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला पगारासंदर्भात त्यांच्या बढती संदर्भात आणि किती पदं तर 28 पदं राज्यसेवेतून सध्या तरी 28 पदे भरली जात आहेत. 28 पदे या ठिकाणी सरळ या एका परीक्षेमधून भरली जात आहेत. पुढे
आता काही वेळेस काही पदांची मागणी नसेल तर त्यावरची ते पद नसतं, त्या जाहिरातीमध्ये हे लक्षात घ्या. आता परीक्षेचे टप्पे काय असतात? 3 टप्प्यामध्ये ही परीक्षा होती. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत. पूर्वपरीक्षा 400 गुणांची असते. मुख्य परीक्षेमध्ये लेखी 800 गुणांची आणि मुलाखत 100 गुण. ओके. आता पूर्वपरीक्षा जी आहे या ठिकाणी फक्त ही जी मर्यादा त्या ठिकाणी संख्या जी आहे विद्यार्थ्यांची ती कमी करण्यासाठी एक चाळणी परीक्षा असते पूर्वपरीक्षा, ही लक्षात घ्या. आयोगच असं म्हणतं आहे पूर्वपरीक्षेमध्ये जे गुण मिळत आहेत तुम्हाला ते फायनल निकालामध्ये गृहीत धरले जात नाही, ते तुम्हाला कळवले सुद्धा जात नाही, फक्त कट ऑफ लागतं. त्याच्यापुढे तुम्ही गेलात तर तुम्ही मुख्यसाठी पात्र ठरतायत. पुढे मुख्य परीक्षेला तुम्हाला जे गुण मिळणार आहेत त्याच्या कट ऑफनुसार तुम्ही मुलाखतीला पात्र ठरणार आहात. ओके. आणि मुलाखतीच्या वेळेस तुम्हाला सगळे मूळ कागदपत्र सादर करायची आहेत, अन्यथा तुमची मुलाखतच घेतली जात नाही जर तुम्ही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी सादर करू शकला नाहीत तर. पुढे पात्रता काय? सगळ्यात महत्त्वाचं भारतीय नागरिकत्व. वयोमर्यादा लक्षात घ्या. आता हे इथे बरेच जण कन्फ्यूज असतात. हे आयोगाची अधिकृत अशी ही माहिती आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. वयोमर्यादा किमान 19 आहे राज्यसेवेच्या बाबतीत. किमान 19. खेळाडूंना बघा, अमागास असेल 43, मागास असेल तरी 43 मॅक्झिमम कमाल खेळाडूंसाठी. माजी सैनिक, आणीबाणी, अल्पसेवा, राजधिष्ठित अधिकारी यांना इकडे अमागासला 43, मागासवर्गीयांना 48. दिव्यांगांना किती? 45. अनाथांना 43. इतर जे आहेत मग जनरल म्हणूया आपण त्याला, म्हणजे तुम्ही अमागास असाल 38 आहे आणि मागासवर्गीय असाल 43 आहे. ओके. वयोमर्यादा या ठिकाणी आपण बघतो आहोत. पुढच्या मुद्द्याकडे आपण जातोय, शैक्षणिक अर्हता. आता एक रेग्युलर सांगतोय तुम्हाला, जे 28 पदं आपण वरती बघितले ना त्याच्यामध्ये रेग्युलर विद्यापीठाची मान्यताप्राप्त विद्यापीठ जे आहे ना त्याची पदवी असली पाहिजे. याच्यामध्ये मुक्त विद्यापीठाची चालतं, ज्याला UGCची मान्यता आहेत ते. ओके. म्हणजे इथे समतुल्य पदवी जी म्हटलं हे. आत्ता याच्या व्यतिरिक्त आणखी काय अतिरिक्त अर्हता काय लागतात? काही पदांसाठी त्या सहाय्यक संचालक जे आहे ना, वित्त व लेखा, इथे संविधानिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची पदवी असली पाहिजे, म्हणजे कॉमर्स झालेलं असलं पाहिजे. अधिकृत विद्यापीठाचं 55% हे असेल तरी तुम्ही याला पात्र आहात. किंवा इथे किंवा हा शब्द, किंवा तुम्ही इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखपालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झाली असाल, ज्याला CAची परीक्षा म्हणू शकतो आपण. किंवा कोणतीही एक लागणार. या ठिकाणी या ज्या 5 दिल्या आहे ना, 5 पैकी कोणतीही एक असेल तरी तुम्ही या पदाला पात्र आहात. या दोन्ही पदाला, इथे लेखाधिकारी सुद्धा आहे जे महाराष्ट्र वित्त लेखा गट ब, या दोघांना सुद्धा या 5 पैकी कोणती एक पदवी चालते. इथे इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाउंट यांनी आयोजित केली परिपक्व लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असेल, किंवा विद्यापीठाची वाणिज्यमधून पदव्युत्तर पदवी असेल. वाणिज्यमधून तुम्हाला जर या ठिकाणी तुम्ही MCOM झालेले असाल, थोडक्यात MCOM, तिथे मग टक्केवारीची अट नाही. BCOM असाल 55% किमान असली पाहिजे. ओके. आणि इकडे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन या विशेषज्ञतः पदवी जर तुम्ही घेतलेली असेल, ज्याला MBA म्हणतो आपण, तरीसुद्धा तुम्ही इथे पात्र ठरणार आहात. 5 पैकी कोणती एक पदवी पाहिजे या 2 पदांसाठी, वित्त व लेखा. पुढे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, ज्याला आपण ARTO म्हणतो आहे, याच्यासाठी भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह तुम्ही सायन्स घेतलेलं असलं पाहिजे, किंवा तुमची अभियांत्रिकी शाखेतील पदवी असावी, इंजिनिअरिंगमधील पदवी असावी, किंवा म्हटलं या दोन्हीपैकी एक असावं. पुढे उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ पद जर तुम्हाला पाहिजे असेल, किंवा तांत्रिक गट ब पद पाहिजे असेल, तर संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील, मग ज्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेली वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषय व्यतिरिक्त, किंवा तंत्रज्ञानामधील पदवी, किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी या ठिकाणी असली पाहिजे. म्हणजे सायन्स असलं पाहिजे तुमचं. ओके. सायन्स असावं बस, या ठिकाणी हा मुद्दा आहे. किंवा म्हटलंय वरची किंवा खालची, दोन्हीपैकी एक कोणती असेल तरी चालेल. पुढे मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. आता इथे जर ॲपियर आहात तुम्ही, शेवटच्या वर्षाला आहात समजा ग्रॅज्युएशनच्या, तर तुम्हाला भरता येतो फॉर्म. यस, पूर्वपरीक्षेला तुम्ही पात्र आहात. मात्र मुख्य परीक्षेची जेव्हा फॉर्म निघणार आहेत, मग तुम्ही पूर्व दिली, तुमचं कट ऑफ लागलं, आता मुख्यचे फॉर्म भरायची तारीख सुरू झाली आहे, शेवटची तारीख सांगितली, त्या शेवटच्या तारखेच्या आतमध्ये तुमचा निकाल आलेला असला पाहिजे शेवटच्या वर्षाचा, तर तुम्ही मेन्स एक्झाम देण्यासाठी पात्र आहात. पुढे आंतरभाषिता कार्यशाळा तुमची असेल त्या एखाद्या पदवीसंदर्भात, तर ती सुद्धा पूर्ण असली पाहिजे जर त्याच्यामध्ये असेल तर. पुढे आता शारीरिक अर्हता लक्षात घ्या, काही पदांसाठी आहे. समजा पोलीस उपाधीची तुम्ही उद्या पसंतीक्रम नोंदवणार आहात, किंवा ACP, तर तुमची उंची 165 सेमी असली पाहिजे पुरुषांची कमीत कमी, आणि छाती न फुगवता 84 आणि फुगवून
5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. बघा, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. महिला उमेदवारांकरिता उंची 157 सेमी असली पाहिजे कमीत कमी. ओके. आता अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट जर तुम्हाला बनायचा आहे, पुरुषांसाठी 165 सेमी उंची, छाती न फुगवता 79 फुगवून 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. महिलांसाठी उंची या ठिकाणी 155 सेंटीमीटर आहे. त्यानंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब जर तुम्हाला बनायचा असेल ARTO, तर इथे उंची पुरुषांना 163 सेंटीमीटर लागेल, महिलांना सुद्धा 163 सेंटीमीटर. म्हणजे या ठिकाणी हा खरोखर आश्चर्यचकित करणारा मुद्दा आहे तुमच्यासाठी की महिलांना जबरदस्त उंची या ठिकाणी लागणार आहे. छाती इकडे न फुगवता 79 5 सेंटीमीटर फुगवता आली पाहिजे. रंगांधळीपणा नसावा, दृष्टी चांगली असावी, चष्मा असला तरी चालतो मात्र दृष्टी चांगली असावी. दोघांच्या बाबतीत ती आहे. आणि मित्रांनो, मग तुम्ही जर या फिजिकल याच्यामध्ये बसत नाही आहे, समजा महिला एखादी 160 सेंटीमीटर उंची आहे आणि महिलेने या ठिकाणी दिलाय टाकून प्राधान्यक्रम सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, समजा इकडे एज्युकेशन आहे, पण जर या ठिकाणी ते फिजिकलमध्ये बसत नाही तर ती अपात्र ठरणार. जर तुम्हाला मग तुम्ही उद्या म्हणणार की बाबा नाही मला आता दुसऱ्या पदावर द्या, तसं चालणार नाही. ओके, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मोजमाप विभागामार्फत होतील. आवश्यक शारीरिक मोजमाप न भरल्यास उमेदवार सदर पदावर नियुक्तीसाठी अपात्र असेल. शारीरिक मोजमापाच्या तपासणीमध्ये अपात्र ठरणाऱ्या उमेदवाराची अन्य पदासाठी शिफारस केली जाणार नाही. फार महत्त्वाचा मुद्दा आहे, चुका करू नका. पुढे शुल्क काय आहे? राज्य सेवा पूर्व परीक्षेला 424, मागासवर्गीयांना 324, इकडे मुख्यालय 424 आणि इकडे 324. पुढे परीक्षा शुल्क कोणाला भरणे आवश्यक आहे इथे तुम्ही हे वाचून घेऊ शकतात. क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर जे आहे त्याच्या संदर्भात अपडेट्स येत असतात, त्या जाहिरातीमध्ये उल्लेख असतो, तो तुम्हाला बघावा लागेल. पुढे पूर्वपरीक्षा बघा, एकच या ठिकाणी परीक्षा होणार आहे, 400 गुणांची असणार आहे. त्याच्यामध्ये 2 पेपर होणार आहेत. पेपर 1 जो 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे, ज्याला आपण GS म्हणतो. पदवीच्या दर्जावर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील. 2 तासाचा पेपर असेल. ओके, GSचा पेपर. पेपर 2 सांकेतांक 36 आहे, 80 प्रश्न आणि 200 गुणांसाठी. ओके, याला आपण C-SAT म्हणत असतो. मग यामधला मुद्दा 1 ते 5 पदवीवर असतात. मुद्दा 6 जो आहे 10वी आणि मुद्दा 7 जो आहे 10वी आणि 12वी. मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये हा पेपर असणार आहे. याच्यातलं जे मराठीचा पॅसेज आहे तो प्युअरली मराठीत राहील, 2 तासाचा पेपर राहील. सरळ मुद्दे आहे, याच्यावर आपण स्वतंत्र वेगळे लेक्चरही घेणार आहोत. वेगळा व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल अभ्यासक्रमाचा जो आहे स्वतंत्र, तेव्हा आपण याच्यानंतर येईल. तुम्ही नवीन असाल या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. हे सगळे मुद्दे यामध्ये जे स्किप होत आहेत, हा व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये, जे स्किप होत आहेत ते आपण स्वतंत्र नवीन लेक्चरमध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत. पुढचा मुद्दा, तुम्ही राज्यसेवेचे पूर्वचे दोन्ही पेपर दिले पाहिजे तरच तुमचे गुण मोजले जातील. तुम्ही म्हटले एक पेपर देतो आणि एकामध्ये मग खूप चांगले मार्क्स मिळवतो, तसं चालणार नाही. पुढे परीक्षा केंद्र कोणते बघा, 48 केंद्रांची यादी या ठिकाणी आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. प्रत्येकाचे जिल्हे जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये केंद्र या ठिकाणी असतात. ओके, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म भरतायत ना तेव्हा तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना केंद्र निवड करायची आहे, केंद्र निवडायचं आहे. ओके, तुम्ही जर निवडलं नाही तर मग तुमचा जो पत्ता आहे ना, इथला पुढचा मुद्दा आहे की एकदा जे जिल्हा केंद्र निवडलं आहे ते बदलता येणार नाही. केंद्र निवड तुम्ही जर केलंच नाही आहे तर तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता आहे त्यावर तुमचं केंद्र येऊन जाईल किंवा जवळच्या जिल्ह्यातलं केंद्र येऊन जाईल. पुढचा पूर्वपरीक्षेचा निकाल जो लागतो आहे त्याच्यामध्ये काय बघा, आता याच्यामध्ये जे C-SAT आहे ना पेपर 2 मधलं, तिथे जे डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग आहे, निर्णय क्षमता म्हणतो आपण त्याला, तिथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. त्याचे जे 5 प्रश्न असतात ना 80 पैकी, म्हणजे पहिल्या 75ला निगेटिव्ह मार्किंग आहे, इथे नाही आहे. इथे आता जे निगेटिव्ह मार्किंग आहे ते किती, तर ते 1/4. तुम्ही जर बघितलं ना 2020 पासून नवीन या ठिकाणी नोटिफिकेशन आलं आहे आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग, आधी जे 1/3 होतं तो मुद्दा इथे बदललेला आहे. इथे मी ते कट केलं आहे बघा. पुढे तुम्ही जर एकाच प्रश्नाची समजा 2 काळे केले, त्या ठिकाणी 2 गोल केले, तर तुमचा तो प्रश्न त्या ठिकाणी उत्तर चुकले असं समजून गुण मायनस होईल, हे लक्षात घ्या. काही जण काय करतात, लक्षात आलंय बाबा अरे माझं उत्तर चुकलंय, मग ते आधी काय करायचे 2 याला इथे काळं करून टाकायची की बाबा प्रश्न रद्द होईल. पण आता आयोग तुमच्या पुढे गेलेला आहे, त्या ठिकाणी तुमचं ते उत्तर चुकीचं दिलं जातं. आता पूर्वपरीक्षेतून मुख्य परीक्षेसाठी किती विद्यार्थी पात्र ठरतील, तर 12 पट. मात्र याच्यात असं आहे की एकूण जागा आहे त्याच्या 12 पट. समजा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की बाबा 400 जागा आहेत, 400च्या 12 पट समजा 4800 विद्यार्थी झाले. पहिल्या याच्यात टोटली 4800 काढून घेणार, पण दुसऱ्या टप्प्यात काय करणार, ते कट ऑफ लावताना, कट ऑफ जेव्हा लागतं तेव्हा 4800 भरले, पण त्या कॅटेगरी वाईज जर 12 पट उमेदवार भेटले नाही, समजा ते 4800मध्ये जर नसेल प्रत्येक कॅटेगरीचे 12% किंवा 12 पट म्हणूया,
तर मग त्या कॅटेगरीचे 12 पट काढले जातात आणि ते मग 4800 पेक्षा जास्त उमेदवार मुख्यसाठी पात्र ठरतात. कुठेतरी एक 6-7 हजार समजा असं या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकतात. पण ते जे अतिरिक्त पात्र ठरलेले असतात त्यांना फक्त त्यांच्या कॅटेगरीमधूनच फायनल सिलेक्शन होतं. हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. तुम्ही इथे थोडंसं व्यवस्थित आणखी वाचून घ्या आणि जे विद्यार्थी थोडेसे अनुभवी आहेत त्यांनाही लक्षात येईल. नवीन विद्यार्थ्यांना थोडंसं जड जाऊ शकतं, मात्र वाचा थोडंसं आणखी एकदा. पुढे बघा, मुख्यसाठी पात्र ठरलेले त्यांची यादी या ठिकाणी आयोगाच्या संकेतस्थळावर येईल. त्यानंतर संकेतस्थळावरच्या याद्या याच फायनल असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्हाला मेसेज वगैरे येत आहे त्या अतिरिक्त सुविधा असं म्हटलेलं आहे. पुढे उत्तरपत्रिका तुमची फेरतपासणी होणार नाही पूर्व परीक्षेची. त्यानंतर मुख्य परीक्षा तुम्ही आता या ठिकाणी पूर्व परीक्षा आयोगाने विहित केलेल्या मर्यादेनुसार अर्हता प्राप्त होणारे आणि आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि अन्य अटीची पूर्तता तुम्ही करत असाल मेन्सला पात्र होत आहेत. मेन्सला वेगळा पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. तारीख जाहीर होईल. फॉर्म भरायचा आहे, जिल्हा केंद्र निवडायचं आहे, त्याची फीस भरायची आहे, तरच तुम्ही मुख्यला पात्र होणार आहात. मुख्यसाठी आवश्यक माहिती व परीक्षा शुल्क सादर करण्याच्या त्या दिनांकापर्यंत तुम्हाला ते सगळं करायचं आहे. ओके, आता परीक्षा योजना काय आहे बघा. मुख्य परीक्षा तुम्हाला समजून घ्यायची आहे. किती टप्प्यात होते ही? याचे 2 टप्पे आहेत. एक लेखी परीक्षा 800 गुणांची आणि मुलाखत 100 गुणांची. एकूण प्रश्नपुस्तिका किती आहे तर 6 आहे. कसे बघा हे 6 पेपर. पेपर 1 जो आहे तो भाषा पेपर 1, ज्याला मराठी आणि इंग्रजी डिस्क्रिप्टिव्ह असं आपण म्हणतोय, पारंपरिक वर्णनात्मक म्हणतो. याच्यामध्ये मग ते निबंध वगैरे जे असतात, ट्रान्सलेशन 1/3 त्या सगळ्या बाबी असतात इथे. उच्च माध्यमिक शालांताचा दर्जा असतो. मराठी आणि इंग्रजी. मराठीचे प्रश्न असतात 50. लिहायचा आहे, हा लेखी पेपर आहे. 12वीला वगैरे तुम्ही लिहितात तशा स्वरूपाचं. इंग्रजीचे 50. पुढे भाषा पेपर 2 जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह असतो. मराठी आणि इंग्रजी 50 प्रश्न मराठी व्याकरणाचे, 50 प्रश्न इंग्रजी व्याकरणाचे. त्यामध्ये मग शब्दसंग्रहसुद्धा आहे आणि पॅसेजवरचे प्रश्नसुद्धा आहेत. 1-1 तासाची पेपर आहे. हा 1 तासाचा पेपर आहे. पहिला पेपर जो होता हा 3 तासाचा होता. हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. याला MCQs आहेत, 4 ऑप्शन आहेत. या पहिल्या पेपरला मात्र ऑप्शन नाही. पुढे पेपर 3 म्हटलेला आहे. या ठिकाणी सामान्य अध्ययन 1 आपण त्याला म्हणतोय. 150 गुण, 150 प्रश्न, पदवीचा दर्जा आहे. या ठिकाणी आपण बघतो की पेपर 1मध्ये इतिहास, भूगोल आणि कृषी असतं. इथे सामान्य अध्ययन 2 जो आहे, खरं म्हणजे 4 नंबरचा पेपर आहे हा. इथे 150 प्रश्न, पदवी. इथे पॉलिटी आणि कायदे असतात. त्यानंतर सामान्य अध्ययन 3 जो आहे हा HRD संदर्भातला असतो. 150 प्रश्न, 150 गुण आणि 4 जो आहे हा अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान त्या संदर्भातला असतो. ओके, त्याचा सविस्तर अभ्यासक्रम जो आहे आपण या यूट्यूब चॅनलला टाकून देऊ. तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला त्या सगळ्या बाबी भेटतील. पुढे आता इथे फार महत्त्वाचे मुद्दे हे बऱ्याच जणांना माहीत नसतात. मुख्य परीक्षा जी आहे तिथे तुम्हाला एकदा उत्तरपत्रिका भेटली, जो लेखीचा पेपर आहे निबंध याच्या संदर्भातला, तिथे तुम्हाला पुरवणी भेटत नाही. एकदा जे दिले तेवढे याच्यात सगळं लिहायचं आहे. ओके, पेपर 1ला एक संयुक्त प्रश्नपुस्तिका असेल, ते लक्षात घ्या. पेपर 2ला सुद्धा एक संयुक्त प्रश्नपुस्तिका असेल. ओके, आणि त्याच्यातले ते प्रश्न क्रमांक इथे सांगितलेले आहेत. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा. तुम्ही पेपर 1 जो देत आहेत, जिथे तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचं लिहायचं आहे, तिथे जे मराठीसाठी जे दिलं आहे उत्तरपुस्तिकेमध्ये तिथे मराठीचेच प्रश्न सोडवा. इंग्लिशचे याच्यात इंग्लिशचे सोडवा. जर तुम्ही उलटं पालटं केलं तर ते उत्तरं तपासले जाणार नाहीत. पुढचा आणखी मुद्दा, आपण जसं 12वीला वगैरे प्रश्नांची हे मागे पुढे करतो, उपप्रश्न जे आहेत ना, समजा 1चं 2 इथे सोडवून घेतो, 1चं 4 चौथ्याच पेपरवर सोडवतो, पानावर सोडवतो, मध्ये दुसराच प्रश्न घालतो, तसं इथे चालणार नाही. तुम्हाला एकदा एक प्रश्न घेतला त्याचे उपप्रश्न हे सलग सोडवावे लागेल, नाहीतर तपासले जाणार नाहीत. ओके, महत्त्वाचा मुद्दा आहे. भाषा पेपर 2 जो आहे वस्तुनिष्ठ, त्यासाठी एकच सामायिक उत्तरपत्रिका राहील. पुढे परीक्षा केंद्र. मेन्सला फक्त 4 ठिकाणी परीक्षा केंद्र असतात: औरंगाबाद, मुंबई, नागपूर आणि पुणे. ओके, तुम्हाला ते ऑनलाईन फॉर्म भरताना मेन्सचा तेव्हा निवडायचे आहेत. त्यानंतर लेखी परीक्षेचा निकाल कसा लागतोय बघा. इथे 3 चुकीच्या उत्तरामागे एक प्रश्न, म्हणजे 1/3 हे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. एकापेक्षा जास्त प्रश्नाची उत्तर दिली चुकणार आहे. आणि इथे 3 पट उमेदवार जे आहे ते मुलाखतीसाठी बोलवले जाणार आहेत, त्या प्रवर्गासाठी. प्रत्येक प्रवर्गातून ज्या जागा आहेत त्याचं कट ऑफ तशा पद्धतीने लागेल. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपातच तुम्हाला या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. मुलाखतीसाठी अर्हता प्राप्त होण्यासाठी शतमान पद्धती लागू होईल. पर्सेंटाईल मेथड नीट लक्षात घ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी. याच्यात कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला आता मुख्य परीक्षेला जे गुण मिळत आहेत ना, इथे तुमच्या कॅटेगरीमधला जो टॉपर विद्यार्थी, टॉपर, त्याचे कमीत कमी किती गुण तुम्हाला असावे म्हणजे तुम्ही मुलाखतीला पात्र ठरू शकतात. कट ऑफ तर आहेच, पण तुम्ही म्हटलं की बाबा कट ऑफ लागलं आहे, एकदम कट ऑफ इतक्या खालीही नाही येऊ शकत की एखादा समजा अमागास विद्यार्थी आहे ओपनचा,
त्याचे जे टॉपचे गुण आहे ना त्याच्यापेक्षा कमीत कमी 35 गुण तुम्हाला असावेत. ते 35 वाले सगळे पात्रच ठरतील अशातला भाग नाही आहे. मात्र 35च्या खाली जर तुमचे टक्के असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पर्सेंटाईल मेथडनुसार तिथे पात्र ठरत नाही आहे. मागासवर्गीय किमान 30, शेतमत आहे, दिव्यांग किमान 20 आणि अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू जे आहेत ते किमान 20. हा मुद्दा नीट लक्षात घ्या. शेतमान पद्धती जी आहे, शेतमत पद्धती जी आहे, पर्सेंटाईल मेथड, तुमच्या कॅटेगरीमधला टॉपर विद्यार्थी त्याच्या एवढे किमान गुण तुम्हाला असावेच. तुम्ही याच्या खाली गेलात तर काही विषय नाही आहे. ओके, पुढे आपण या ठिकाणी जातोय पुढच्या मुद्द्यांकडे. पदांचा पसंतीक्रम हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. हा राज्यसेवेसाठी स्पेशल आहे. आता क्रमिकला तिकडे कंबाईनला वगैरे नसतं. बघा, तुम्ही मुलाखतीसाठी त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे. मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारावर मुलाखतीसाठी तुम्ही पात्र जेव्हा ठरतात तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि ऑनलाईन पद्धतीने पसंतीक्रम कळवावे लागतात. एकच संधी भेटते, डबल नाही, बदलवता येत नाही. एक विशिष्ट कालावधीमध्ये तुम्हाला कळवावा लागतो आणि तो जर तुम्ही कळवला नाही तर वरती जे आपण ज्या पद्धतीने वरती ती पगार बघितला ना 1 नंबरला सुरुवातीला, त्या पद्धतीचा पसंतीक्रम तुमचा आहे असं गृहीत धरलं जातं. ओके, आणि तुम्ही जर संबंधित पदाकरता विविध शारीरिक पात्रतेच्या आणि शैक्षणिक अर्हतेच्या अटी पूर्ण करत नसाल तर तो पसंतीक्रम नमूद करू नका. तुमचं त्या ठिकाणी तुम्ही ERTOसाठी पात्रच नाही आणि तो जर पसंतीक्रम देत असाल तर तुम्ही नुकसान करून घेणार आहात. ओके, पुढे जातोय मी आता. मुलाखत 100 गुणांची असते. मुलाखतीच्या वेळेला मूळ कागदपत्र सगळी सादर करावी लागतील. जे जे सांगितलेले आहे ते जर ते त्या ठिकाणी समाधानी नसतील, तुमच्याकडून सादर झाली नाहीत तर तुमची मुलाखत घेतली जाणार नाही, हे लक्षात घ्या. ओके, फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी. विविध कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी रद्द होईल, त्यांची मुलाखत घेतली जाणार नाही, त्यांना कोणतीही मुदतवाढ भेटणार नाही. म्हणून डॉक्युमेंट्स या ठिकाणी व्यवस्थित काढून ठेवणे गरजेचे आहेत. आता फायनल निकाल कसा लागतोय? लेखी परीक्षा आपण बघितली 800 गुणांची, मुलाखत 100 गुणांची, यांची बेरीज आणि याच्यानुसार मग गुणवत्ता क्रम तुमचा लागणार आहे. समान गुण मिळाले तर काय ते आपण स्वतंत्रपणे त्याचं लेक्चर मी पुढील 2-3 दिवसामध्ये अपलोड करतो आहे. त्या सगळ्या बाबी आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता पुढे शिफारस. MPSCचं काम काय? फक्त यादी तयार करून द्यायची. यादी तयार केली, शासनाला पाठवून द्या. शासन मग त्या विभागाकडे त्या याद्या पाठवून देणार. ओके, किंवा MPSC डायरेक्टली त्या विभागाकडे पाठवून देणार की बाबा चला, ग्रामविकास विभाग मग ते डेप्युटी CEO आणि BDOंची त्यांना नावं पाठवून देणार की बाबा हे आम्ही तुम्हाला 10 जण पाहिजे होते, आम्ही निवडून दिले. ओके, तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवर ते कळेल, संकेतस्थळावर तुमची यादी प्रसिद्ध होईल. याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटकडून मग बोलवण्यात येणार आहे आणि पोस्टिंग भेटणार आहेत. मित्रांनो, अशा पद्धतीने हे सगळे मुद्दे माझ्या पद्धतीने जेवढा अभ्यास मी केला आहे कव्हर करण्याचे प्रयत्न केले. नक्कीच तुम्हाला आवडले असतील. लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. याच्यामधलं काय तुम्हाला कळालं नाही आहे, कोणता मुद्दा तुमच्या मनामध्ये अजूनही कन्फ्यूज राहिलेला आहे, त्याच्याबद्दल अजून तुम्हाला थोडंसं स्पष्टीकरणाची गरज आहे, निश्चितपणे खाली कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खुला आहे. त्यावर कमेंट्स करा. त्याच्यावर मी आणखी अभ्यास करेल. काही प्रॉब्लेम्स इतर विद्यार्थी मित्र जे अधिकारी मित्र आहेत त्यांच्याशी डिस्कस करेल आणि नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.